मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री चंडिकाय नमः. शौनकादी म्हणती सुतासी, सुरथ राजा म्हणे मेधा ऋषी. विचित्र हे आख्यान आम्हासी, निरूपिले स्वामिया. देवीचे हे चरित्र अगाध, त्यात रक्तबीजाचा वध. तो आम्ही ऐकिला सावध, चित्त आपुले करुणिया. पुन्हा ऐकावया लागून, इच्छित असे माझे मन. रक्तबीज पावलिया मरण, पुढे काय वर्तले. शुंभ निशुंभ दोघे परम, काय करीते जहाले कर्म. त्यांचा आम्हा युद्ध धर्म, निरुपावा स्वामिया. ऋषी म्हणे नृपा लागोनी, आता सावध व्हावे मनी. रक्तबीज पडता रणी, सर्व सैन्य विध्वंसिले. नाश झाला हे पाहून, क्रोधे भरला शुंभ जाण. रागे निशुंभही तत्क्षण, युद्ध लागी निघाला. त्यांच्या उभयभागी अग्रपृष्ठी, असंख्य निघाले असुर जेठी. क्रोधे चावुनी ओष्टपुटी, देवीवरी चालिले. शुंभई घेऊनी असुरसेना, क्रोधे निघता झाला रणा. युद्ध देऊनी मातृगणा, देवीवरी धावला. तेव्हा शुंभ निशुंभाचे युद्ध देवीशी झाले निकरांचे. भये करुनी सकळ देवांचे, धैर्य खचले सर्वही. बाण पर्जन्याच्या धारा, त्या माझी शिरे वर्षती गारा. अशुद्ध जळाचे एकसरा, चालिले सूर तुंबळ. गजतुरग रथांसहित, पदातीही चालिले वाहत. असंख्य असुरांचा होय घात, प्रलय थोर वर्तला. देवीने सोडोनी आपुले बाण, छेदिले दैत्यांचे शरनिर्वाण. शुंभ निशुंभांचे अंगी जाण, ताडन करीती जाहली. खडगे घेऊनी तीव्रधार, निशुंभ धावुनी सत्वर. क्रोधे सिंहाच्या मस्तकावर, ताडन करिता जाहला. मग देवीने तीव्र शरे करुण, खडग पाहिला छेदुनी. अष्टचंद्र लेखित जाण, एसी ढालई छेदली. ढाल तलवार छेदिली, पाहोणी शक्ती मोकलिली. जिची त्रैलोक्य प्रभा पडली, कडकडोनी आली ती. तव त्या शक्ती ते पाहून, देवीने सोडिले सुदर्शन. वरचेवरी द्विधा करून, क्षण मात्रे टाकिली. निशुंभ क्रोधावला ते अवसरी, त्रिशूल टाकिला देवीवरी. देवीने तो मुष्टी प्रहारी, चूर्ण केला क्षणार्धे. मग गदा तोलुनी असुर, टाकीत झाला देवीवर. ती देवीने त्रिशूले सत्वर, भस्म केली क्षणमात्रे. त्यानंतर परशु घेऊनी, धावता झाला तये क्षणी. देवीने तीव्र बाण मारोणी, भूमीवर मूर्छित पाडिला. निशुंभ पडता भूमीवरी, क्रोधे शुंभ धावला सत्वरी. बैसोनिया रथांतरी, आयुधे धरी करांत. अष्टभुज तया लागून, त्यात अतुल अष्टयुद्धे जाण. त्याही व्यापुणी सर्व गगन, शोभता झाला ते काळी. शुंभ आला हे देखून, देवीने शंख वाजविला पूर्ण. धनुष्य टनत्कारे करुण, ब्रह्मांड हे गाजविले. त्यात घंटानादाचा ध्वनी, नाद भरला दिग्गज करणी. तो नाद असुर ऐकोनी, पाठी दडती शुंभाच्या. त्यात वाद्यांचा घोष अपार, असुर गर्जती भयंकर. स्वर्ग मृत्यू पाताळ अंबर, नादे भरले सर्वही. त्यात सिंहाची आरोळी, नाद भरला ब्रह्मांड गोळी. प्रतिध्वनी अंतराळी, भयंकर जाहला. पृथ्वी थरारली अंतरी, शेष टाको पाहे सत्वरी. चतुर्दश लोकांभितरी, प्रलयकाल वर्तला. दिग्गज झाले मूर्छागत, इतरांचा झाला अंत. गत प्राण असंख्यात, दैत्य झाले ते काळी. त्यात काली उड्डाण करोण, दोही कराते उभारुण. आकाश पृथ्वी ते ताडन, करीती झाली ते काळी. ब्रह्मांड गर्जिले ऐसा नाद, पूर्वी झाला जो प्रसिद्ध. कालीची गर्जना अगाध, पूर्वनाद लोपला. त्यात शिवदूतीची गर्जना, त्रास पावली असुरसेना. क्रोधावला शुंभ राणा, मारू पाहे देवीते. देवी म्हणे तया लागून, तिष्ठ तिष्ठ असुराशण. सर्व देवांनी मिळून, जय शब्द केला ते दवा. शुंभ धावुनी तीव्र शक्ती, टाकीता जहाला देवीवरती. जिच्या ज्वाला आकाशी धावती, प्रलय अग्नी सारख्या. तैसीच्या देवीने शक्ती सोडून, तिचे केले निवारण. शुंभाच्या सिंह नादे करुण, लोकत्रय व्यापिले. त्याच्या सैन्याचा शब्द दारुण, मारा म्हणून उठला जाण. निशुंभाच्या शब्दाते जिंकून, शब्द झाला त्रिलोकी. शुंभे असंख्य बाण सोडिले, देवीने छेदुनी टाकिले. देवीचे सहस्र शर वहिले, शुंभे छेदिले क्षणमात्रे. मग देवी क्रोध पाऊनी, शूळ मारती झाली ते क्षणी. तेने शुंभ मूर्छा येऊनी, भूमीवरी पडियेला. तो इतुक्यामध्ये जाण, निशुंभ झाला सावधान. मग हाती धनुष्य घेऊन, बाण सोडी चपलत्वे. चंडिकेते आणि कालिते,
सिंह आणि इतर शक्ती ते असंख्य बाण मारुणी त्वरिते व्याप्त करिता जाहला. निशुंभ अत्यंत मायावी जाण, दशसहस्र भुजे करुण, 10,000 चक्रे सोडून देवी झाकिली तयाने. तेव्हा देवी क्रोध पावली, असंख्य बाण सोडिती झाली, 10,000 चक्रे छेदिली, क्षण मात्र न लागता. आणि आपुले बाणे करुण टाकिले त्याचे शर छेदून, निशुंभ क्रोधायमान गदा घेऊनी धावला. गदा प्रेरुणी चंडिकेवरी, निशुंभ तेव्हा गर्जना करी, देवीने तीव्र खडगधारी गदा छेदुनी पाडिली. इतुक्यात घेऊनी या शूळ, निशुंभ धावला तत्काळ, तव देवीने हृदय कमळ शूळ प्रेरुनी फोडिले. त्याच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुंभ निघाला जाण, महापराक्रमी बलसंपन्न तिष्ठ तिष्ठ बोलिला. सवेची चंडिकेने हास्य करुणी, क्रोधे खडग मारिला धावूनी, निशुंभाचे मस्तक छेदुनी धरणीवरी पाडिले. तेव्हा असुरदळी हाहाकार, आकांत वर्तता झाला थोर, निशुंभ राज महाअसुर सम्रांगणी पाडियेला. 9 कोटी मूर्ती समवेत, 64 कोटी चामुंडांसहित, देवी रणांगणी विलसत, अनंत शक्ती जियेच्या. स्वर्गलोकी आनंदी थोर, देव वर्षती पुष्पभार, लागला वाद्यांचा गजर, स्तवन करीती सर्वही. त्यानंतर देवी वाहन, सिंह क्रोधावला दारुण, असंख्य असुरा ते भक्षुण, टाकिता झाला क्षणमात्रे. तैसेची काली शिवदूती, झाली असुरा ते भक्षिती, कौमारीने टाकुणी शक्ती, कोट्यावधी मारिले. ब्रह्मशक्तीच्या मंत्रबळे, असंख्यात ग्रासिले काळे, माहेश्वरीच्या त्रिशूळे, भस्म झाले रणांगणी. महिषारूढ ते बाराही, असुर पारिले तुंड घाई, दैत्यांते खंड विखंड पाही, वैष्णवी करी चक्राणे. इंद्रशक्ती वज्र सोडून, तेव्हा असुरासी करी रण, किती एक गेले मरुण, दृष्टीपाते नृसिंहाच्या. तेव्हा किती एक नाश पावले, कित्येक रणांतुनी पळाले, कित्येकांचे तुटोनी गेले हस्तपाद रणांगणी. किती एक कालीने भक्षिले, काही शिवदूतीने विनाशिले, किती एक सिंहाने खादले, विध्वंसिले सर्वही. सर्व देवा हर्ष झाला, मातृगणही आनंदला, असो या प्रकारे जाहला निशुंभ वध त्या समरी. आता पुढील अध्यायी जाण, शुंभरणी पावेल मरण, हे महासरस्वतीचे आख्यान सांगता झालो तुझ लागी. हे महात्म्य सुरस बहुत, तैसेची पवित्र निश्चित, श्रोता व्यक्त्यांसी करुणी पुणित, सद्वासना पूर्वी पै. व्यासे जैसे वर्णन केले, तैसेची येथे निरूपिले, याच्या श्रवण पठने वहिले, देवी संतुष्ट होतसे. त्या देवीचे नमस्कार माझे असोत निरंतर, तिचे पदस्मरणी सादर, राम मानसी लाविकी. इति मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने निशुंभासुरवध नाम 9मोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. दुर्गा सप्तशती अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. नमो श्रीदेवी भवानी, अखिल जगत्रयाची जननी, हरिहर ब्रह्मादिका लागोनी, इच्छा मात्रे वर्तविसी, आणि सृष्टीचा दुर्गम चालविसी अनुक्रम, त्या तुझ माझे प्रणाम, जगन्माते सर्वदा. असो पूर्वाध्यायी कथन, श्री महासरस्वतीचे आख्यान, त्यात निशुंभाचे मरण श्रोतयांसी निवेदिले. आता पुढील या इतिहासा, श्रोते हो सादर तुम्ही परिसा, कमल पुष्प सुवासी जैसा, भ्रमरलुब्ध होतसे. मेधा ऋषी होय सांगता, म्हणे एकाग्र ऐकेगा सुरथा, निशुंभरणी पडला असता, क्रोध नावरे शुंभासी. ससैन्य बंधू पडला पाहून, बोलता झाला तेव्हा वचन, दुष्टे बलावले पे करुण, दुर्गे गर्व करू नको. अन्य शक्तीच्या बळे बहुत, तू युद्ध करीसी अद्भुत, त्यांच्याची योगे मान निश्चित, पावसी हे तुझे योग्य नव्हे. देवी बोलती झाली त्यासी, मी एकची आहे परियेसी, मज वाचुनी तू दुसऱ्यांसी, कैसा पहासी अज्ञाना. अज्ञ ज्या ज्या शक्ती पाही, ते ते माझेची रूप असे सर्वही, दुष्टा सावध पाहे लवलाही, शक्ती प्रवेश मत्स्वरूपी. इतुक्यात सर्व शक्ती जाण, ब्रह्मशक्ती आदी करुण, देवीशगिरी झाल्या लीन, एकटी अंबिका राहिली. ती शुंभासी म्हणे माझ्या विभूती, अनेक मत्स्वरूपे असती, त्या माझ्या ठाई निश्चिती, लय पावल्या निर्धारे. आता मी एकटी आहे रणी, तरी युद्ध करावे स्थिर होऊनी, ऋषी म्हणे सुरथा लागुनी, युद्ध तेव्हा प्रवर्तले.
देवी आणि शुंभासुराचे युद्ध मांडले उभयतांचे. अतिघोर युद्ध ते साचे, देवदैत्य पाहती. तीक्ष्ण शरांचे वर्षाव, टाकीती शस्त्रास्त्रे सर्व. अंबिका शुंभाचे अभिनव, घोर युद्ध मांडले. ते युद्ध दुर्धर बहुत, सर्व लोक भय पावत. दिव्य अस्त्रांते त्वरित, देवी सोडती जाली. गदाशक्ती आणि नांगर, मुसळ खेटक आणि तोमर. परशुपाश भाला शर, त्रिशूळ क्रोधे मारिला. शार्ड धरुनिया हाती, बाण सोडिले नेनो किती. ऐसे दिव्य अस्त्रे भगवती, सोडिती झाली सक्रोध. असो तेव्हा तो शुंभ जाण, तद्घातक अस्त्रे योजून. देवीच्या अस्त्रांचे खंडन, करिता झाला क्षणार्धे. यानंतर शुंभासूर, करिता झाला संग्राम घोर. अनेक शस्त्रास्त्रे दुर्धर, देवीवरी सोडिली. त्याच्या शस्त्रास्त्रांचा सत्वरी, नाश इच्छुनी परमेश्वरी. इंद्र हुंकार उच्चार करी, तेने नाशिले सर्वाते. शुंभे सोडूनी शतशर, झांकण केले देवीवर. देवीने बाण मारुनी सत्वर, धनुष्य त्याचे छेदिले. धनुष्य छेदिले असता जाण, दैत्येंद्र धावला शक्ती घेऊन. देवीने चक्राते सोडून, शक्ती छेदुनी पाडिली. त्यानंतर शुंभासूर, खडग घेतसे तीव्रधार. शतचंद्र दिवाकर, रोखिले असते जयावरी. एशी तो तरवार देवीसी, मारिता झाला निश्चयसी. देवीने शर सोडूनी वेंगेसी, खडग छेदुनी पाडिला. आणखीही सोडूनी शर, चम्र छेदुनी केले चुर. सूर्याचे किरण ज्यावर, झळके ढाल तेणेती. पुन्हा देवीने सोडूनी बाण, अश्वसारथी मारले जाण. त्याचे धनुष्यही छेदुनी, टाकीती झाली क्षणमात्रे. शुंभ क्रोधासी पावला, मुद्दर घेऊनी धाविनला. देवीने बाण सोडूनी वहिला, मुद्दर छेदिला क्षणमात्रे. तथापि तो शुंभ दैत्य, मुष्टी वळोनी धावला त्वरित. केला अतिनिष्ठुर आघात, देवी हृदयी तात्काळ. तेव्हा देवीने तलप्रहार, उरावरी मारिला सत्वर. दैत्य पडला धरणीवर, हाहाकार पै झाला. तो दैत्यराज अतिदारुण, पुन्हा उठला न लागता क्षण. सवेची करुणी उड्डाण, देवी उचलोनी घेतली. देवी ते नेऊनी आकाशी, शुंभ मारू पाहेती येसी. निराधार देवी शुंभासी, युद्ध आकाशी करीतसे. देवीचे आणि शुंभाचे युद्ध गगनी झाले साचे. परस्पराघात शस्त्रांचे, एकमेकांसी मारिती. मुनिसिद्धादी देव पाहती, जय सर्व चंडिकेसी इच्छिती. देवीने युद्ध अनेकरीती, तया शुंभासी मांडिले. संग्राम करोनी वाढ वेळ, देवीने उड्डाण केले तत्काळ. आणि दैत्य उचलोनी सबळ, आकाशमार्गी भ्रमविला. नंतर त्याते धरुणी चरणी, चक्राकृती फिरवूनी गगणी. भूमीसी टाकीला क्रोधे करुणी, धरणी कंप झाला तै. पुन्हा तो होऊनी सावधान, वेगे धावला मुष्टी वळून. देवी ते मारावे म्हणून, क्रोधे धरिता जाहला. शुंभ धावूनी आला जवळ, ऐसे देवीने पाहुनी तत्काळ. क्रोधे हृदयी मारुणी शूळ, भूमीवरी पाडला तो. शुंभ पडता धरणीवर, असुरदळी आकांत थोर. एकची झाला हाहाकार, प्रलय अनिवार वर्तला. सप्त समुद्र सप्तद्वीप, पृथ्वी पावली कंप. शुंभाच्या शरीराचा शेप, होता पर्वते थरारले. तो दुरात्मा पडिला असता, जग प्रसन्न झाले तत्वता. सर्व विश्वासी झाली स्वस्थता, आकाशही निर्मळ झाले. उल्लासकित मेघ उत्पात, पूर्वी होत असती जे बहुत. ते सकळही झाले शांत, सरिता मार्ग चालिला. शुंभ पडला हे ऐकोणी, आनंद झाला त्रिभुवनी. सर्व देवांच्याही श्रेणी, अत्यंत हर्षाते पावल्या. ऐसी देवांसी झाली तुष्टी, केली देवीवरी पुष्पवृष्टी. सर्व ऋषींच्याही कोटी, आनंदे स्तविती देविते. दुंदुभी वाजले अपार, गंधर्व गाती मधुर स्वर. अप्सरांचे नृत्य सुंदर, स्वर्गीय होते जाहले. अनेक सुगंधासहित वात, येत झाले परमाधुत. अग्निही होऊन या शांत, स्वये कुंडात प्रकाशले. प्रभायुक्त सूर्य जाहला, दिग्जनित शब्द शांतावला. सकळ लोक आनंदला, हर्ष झाला त्रैलोकी. असो या प्रकारे करुण, शुंभ दैत्याचे केले हनन. पुढील अध्यायी निरूपण, नारायणी स्तुती असे. हे महासरस्वतीचे आख्यान, श्रवणे पठने करी पावण. सकल मनोरथांचे पूर्ण, येणे करुण होतसे. रणी आपणा होऊनी विजय, शत्रूंचा होतसे पराजय. सर्व दुःखांचा नाश होय, पठन मात्रे करुणिया. जैसे व्यासे वर्णन केले, तेसेची तेथे निरूपिले.
सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुणी सर्वदा. श्री अंबिकेसी नमस्कार, माझे असुत निरंतर. राम ब्राह्मण वर्णेकर, तिचे चरणी लीन सदा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने शुंभासुरवध नाम श्री जगदंबार्पणमस्तु.